वेलकम मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते. आज सकाळी मी एकदम सिंपल साडीमध्ये रेडी झाले होते. कारण आज खूप काम होतं. दत्त जयंतीसोबत लक्ष्मीपूजा होती. दुसरा गुरुवार होता. मी इथे सगळी देवाची भांडी काढून ठेवली होती घासण्यासाठी. मागच्या गुरुवारी मी ही सगळी भांडी आदल्या दिवशीच घासून घेतली होती. पण ह्या गुरुवारी मला तसं काही जमलं नाही. कारण मी आज गुरुदत्त जयंती असल्यामुळे त्यासाठी नैवेद्यासाठी मला बेसनाचे लाडू पण बनवायचे होते. ते मी आदल्या दिवशी बनवले होते. त्यामुळे ही सगळी कामे दुसऱ्या दिवशीवर आली. त्यामुळे सकाळी लवकर उठून मी ह्या सगळ्या कामांना आधी सुरुवात केली. सगळे देव, पंत्या, पूजेचं ताट, तांब्या, चंचुपात्र हे सगळं घासून व्यवस्थित ठेवलं. घासून झाल्यानंतर हे छान पुसून घेतलं, कारण का तसेच डाग राहतात. डाग इतके तसेच राहतात की हे घासले की नाही याच्यावरच विश्वास बसत नाही. त्यामुळे हे सुक्या फडक्याने मी सगळं छान असं पुसून घेतलं. देवाऱ्याच्या इथली आणि पूजा जिथे मांडायची आहे तिथली सगळी जागा छान स्वच्छ करून घेतली. चौरंग व्यवस्थित पुसून घेतला. त्यानंतर देव खाली घेऊन मी देवपूजेला सुरुवात केली. सगळ्यात आधी आज गुरुवार होता म्हणून त्यामुळे देवाऱ्यासाठी पण मी छान असं वेल्वेटचं लाल वस्त्र निवडलं होतं. सगळे फोटो स्वच्छ पुसून घेतले. फोटोची छान अशी मांडणी केली. त्यानंतर देव स्वच्छ पुसून घेतले. त्याची व्यवस्थित अशी मांडणी करून घेतली. ह्या सगळ्या पूजेला साधारण मला 1 ते 1.5 तास जाणार होता. पण सकाळच्या वेळेमध्ये ही काम अतिशय शांतीने होतात. कारण आज गुरुवार होता. त्यामुळे अहोंचा उपवास असतो. स्वयंपाक कमी असतो आणि ध्रुव सकाळी शाळेत जातो. त्यामुळे डिस्टर्बन्स अजिबात नसतो घरात. एकदम शांतीने ही सगळी कामे होतात. दोन्ही दिव्यांमध्ये मी छान अशा वाती लावून घेतल्या. आज नेमक्या माझ्या फुलवाती संपल्या होत्या आणि मी ते आणायला विसरून गेले होते. दिव्यात वाती लावून मी दिवे लावून घेतले. त्यानंतर हळदी कुंकू लावून घेतलं. सगळ्या देवांना छान अशी फुले वाहून घेतली. अशा पद्धतीने ही अगोदर देवाची पूजा संपन्न झाली आहे माझी. पितांबरीने छान स्वच्छ धुवून घेतल्यामुळे दिवा लावल्यासोबत फुले सगळ्या वाहिल्यानंतर देवारा एकदम छान दिसतो. तरीसुद्धा माझी रांगोळी काढायची राहिली होती. पण मी इकडच्या दोन्ही पूजा मांडून एकत्र सगळी रांगोळी काढून घेणार होती. लक्ष्मीदेवीची पूजा मांडताना मी पाट व्यवस्थित पुसून घेतला. त्याच्यावर छान असं वस्त्र अंथरून घेतलं. सगळ्यात खाली कलशाच्या तिथे 4 तांदूळ ठेवले. पण मी इथे खाली हा डब्बा ठेवते, त्याच्यामध्ये तांदूळही असतात. कारण वस्त्र मोठं आहे, देवीची जी साडी आहे ती. त्यामुळे ह्या तांब्याच्या खाली हे ठेवल्यामुळं त्याला छान असा आकार येतो. कलशामध्ये हळदी, कुंकू, सुपारी, अक्षदा, 1 पैशाचं नाणं हे सगळं टाकून घेतलं. त्यासोबतच 5 फुलांची 5 वेगवेगळी पाने लावून घेतली. मुकुट लावून घेतला. मुकुट लावणं हे जरा जिगरीचं काम असतं. वर खाली त्याची दिशा व्यवस्थित बघावी लागते. त्यानंतर त्याला दागिने चढवून घेतलं. वरती हार लावून घेतला. त्यानंतर चुनरी लावून घेतली. माझ्याकडे एक्स्ट्राची पण ही पाने होती. मग मी त्यासोबत काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात ठेवून दिली. त्यासोबत शेजारी एक विड्याचं पान ठेवलं. त्यामध्ये ₹11 आणि सुपारी ठेवून घेतली. सोबत त्याच्या शेजारी गणपती म्हणून एक सुपारी पुजतात, ती मी पुजून घेतली. त्या सगळ्यांना हळदी कुंकू, अक्षदा हे सगळं वाहून घेतलं. फुलं वाहून घेतली. सोबतच तिथं नैवेद्य दाखवण्यासाठी पाण्याचा थोडा छोटा ग्लास ठेवून घेतला. त्यानंतर लक्ष्मी व्रताचं पुस्तक ठेवून घेतलं. नैवेद्यासाठी थोडीशी फळे ठेवून घेतली. अशा पद्धतीने ही माझी पूजा पूर्ण झालेली आहे. सगळ्यात शेवटी मी नैवेद्यासाठी साखर, त्यासोबत तुपाचा दिवा ठेवून घेतला. विड्यावर ठेवायला नंतर मला हळकुंड, खोबरे आणि बदाम सापडून गेले. ते आधी ठेवायचं राहून गेलं होतं माझं. त्याच्यावर सगळीकडं फुलं वाहून घेतली. अशा पद्धतीने ही लक्ष्मीची पूजा माझी मांडून झालेली आहे. त्यानंतर मी इथे श्री गुरुदत्ताची पूजा मांडायला सुरुवात केली. मागच्या वर्षी मी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं. पण ह्या वर्षी एवढ्या वेळ सलग बसून राहणे मला जमणार नव्हते. म्हणून मी गुरुचरित्राचं सारामृत मागवलं होतं. पण ते काही ऑनलाईन लवकर आलं नाही. त्यामुळे मी श्री दत्त बावनी आणि गुरुचरित्राचा 18वा अध्याय ही मला 2 छोटी पुस्तके अवेलेबल झाली दुकानामध्ये, तीच मी घेऊन आले. त्यानंतर ही पूजा मांडताना मी दत्तांच्या फोटोला हार चढवून घेतला. समोरच विडा ठेवला. गणपती म्हणून सुपारीची पूजा केली. तुपाचा दिवा ठेवून घेतला. नैवेद्यासाठी फळे आणि मी बेसनाचे लाडू बनवले होते, ते ठेवले. बेसनाच्या लाडूची रेसिपी मी लवकरच शेअर करेन. त्यासोबतच पुस्तकांची पूजा करून घेतली. फुले वाहिली. अशा पद्धतीने ही दत्ताची पूजासुद्धा माझी मांडून झालेली आहे. ही सगळ्या पूजा मांडून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी दिवे लावून घेतले. छान अशी रांगोळी काढून घेतली. मोठी समई लावून घेतली. समईचं ताट फुलांनी छान असं सजवून घेतलं. अशा पद्धतीने ही माझी सगळी पूजा छान अशी मांडून झालेली आहेत. सगळीकडे फुले वाहून, तुपाचे दिवे लावून झालेले आहेत. त्यानंतर मी कथा वाचायला सुरुवात केली. सगळ्यात आधी मी लक्ष्मीदेवीची कथा वाचून घेतली. हळदी कुंकू वाहून पुस्तकाला स्वतःलाही मी कथा वाचण्याला सुरुवात केली. लक्ष्मीदेवीची कथा वाचून झाल्यानंतर
त्यानंतर मी दत्तगुरूंची गुरुचरित्राचा 8वा अध्याय आणि श्री दत्तबावनी हे सगळं वाचून घेतलं. अशा पद्धतीने दोन्ही पूजा संपूर्ण झाल्यानंतर त्यानंतर मी एकत्र या दोन्हींची आरती करून घेतली. आरती पण मी खाली बसूनच करून घेतली, कारण का उभं राहणं जास्त वेळ मला जमणार नव्हतं. आरती झाल्यानंतर लक्ष्मी देवीला आणि गुरुदत्तांना मी खडीसाखर आणि बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवून घेतला. अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.